आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी केले आहे। पक्ष सोडून जाणाऱ्यांची चिंता करू नका, जे जाणार आहेत त्यांना जाऊ द्या। आपला पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे। ताकदीनं पक्ष वाढवू, निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आपली स्वतंत्र ताकद निर्माण करा। आपल्यासोबत कोण येणार नाही याचा विचार करू नका। स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन उद्धव सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी सोलापुरातील गटबाजीवर कायमचा पडदा टाकण्याचा यावेळी इशारा देत आवाहन केलं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवस्मारक सभागृहात उद्धव सेनेकडून मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं। उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना कोकीळ यांनी मार्गदर्शन केलं। उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिरास सुरुवात झाली। यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, जिल्हा संघटक शरणराज केंगनाळकर, जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, महानगर प्रमुख दत्ता माने, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, नाना मोरे, लक्ष्मण जाधव, जिल्हा समन्वयक रवींद्र नागणकेरी, अतुल भवर, जगदीश कलकरी, महिला आघाडीच्या प्रिया बसवंती, युवती प्रमुख पूजा खंदारे आदी उपस्थित होते। दरम्यान पहिल्या सत्रात अजय दासरी यांनी बूथ बांधणी व नियोजन या विषयावर, तसंच किशोर ठाणेकर यांनी सद्यस्थितीतील पक्ष संघटन व जबाबदारी यावर मार्गदर्शन केलं। हे प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे। आपण निष्ठावंत आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून निष्ठावंत शिवसैनिकांना आज आपली निष्ठा दाखवण्यासाठी आणि संघटन घडवण्यासाठी म्हणून ही एक नामी संधी आहे। जे लोक तालुका प्रमुख पदावर असतील, शहर प्रमुख पदावर असतील, त्या लोकांनी एवढ्या ताकदीने काम करायला पाहिजे की तिथं आपल्या हाताखाली प्रत्येक पदाधिकारी एवढ्या ताकदीचं उभा करायची गरज आहे। आणि ते उभा करत असताना त्याचं कामाची पद्धत काय, त्याचं नक्की चारित्र्य काय, शिवसेनेच्या सूत्रात बसतोय का, आणि ते सूत्रात बसत असताना त्याची निष्ठा आहे अशीच अखंड टिकून राहील का, अशा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत। दुसऱ्या सत्रात डॉक्टर राजेश्वरी येळेकर यांनी लोकसंवाद आणि जनतेशी नातं या विषयावर, तसंच नितीश पोगुल यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर, तसंच दत्तात्रय मेनकुदळे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील संधी आणि आव्हानं या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं।